खूप जुनी गोष्ट आहे ही. हिमालयातल्या एका गावात 3 भिक्षू राहत होते. त्यांचं नाव फारसं कोणालाही माहीत नाही, कारण त्यांनी आपली खरी ओळख नेहमी लपवून ठेवली होती. त्यांनी स्वतःबद्दल कोणाला फारशी माहिती दिलीच नाही. त्यांना हसणारे भिक्षू म्हणून लोक ओळखायचे, तेवढीच त्यांची ओळख होती. ते कुठल्याही गावात जायचे, तिथल्या मुख्य बाजाराच्या मध्यभागी जाऊन जोरजोरात हसायला लागायचे. त्यांचं हसणं अगदी मनमोराद असायचं. त्यात कसलाच खोटेपणा नव्हता. ते मनापासून हसायचे. हळूहळू लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जायचं. त्यांच्या भोवती गर्दी जमायला लागायची. ते इतके एकाग्रतेने आणि तल्लीन होऊन हसायचे की हळूहळू त्यांच्या भोवती जमलेलं सारं गाव हसायला लागायचं. जेव्हा ते गाव हास्यानंदात बुडून जायचं, तेव्हा ते त्या गावातून दुसऱ्या गावात निघून जायचे. ते कोणाशीच बोलायचे नाही, कोणाला काही उपदेश करायचे नाही किंवा कोणाला काही शिकवायच्या भानगडीतही पडायचे नाही. कुठेही जाऊन फक्त हसायला लागायचे आणि सारं गाव, सारी वस्ती हास्याच्या फवाऱ्यांनी भरून टाकायचे. हळूहळू ते त्या परिसरात खूप प्रसिद्ध होत गेले. लोक त्यांना हसणारे भिक्षू म्हणून ओळखू लागले. त्यांचा सन्मान करू लागले. लोकांकडून त्यांना प्रेम मिळू लागलं. त्यांच्या आधी कोणीही अशा प्रकारचा प्रचार केला नव्हता की जीवन म्हणजे फक्त हास्य आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही. त्यांचं हास्य एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनाप्रसंगावर नसायचं. ते फक्त हसायचे. जणू काही त्यांना विश्वाची गंमत समजली आहे, जणू काही त्यांना ईश्वराची रचना लक्षात आली आहे. त्यांनी एका शब्दाचाही वापर न करता संपूर्ण परिसरात इतका आनंद पसरवला, जितका आजपर्यंत कोणालाही पसरवता आला नव्हता. लोक त्यांना त्यांची ओळख विचारायला जायचे आणि ते हसायला लागायचे. त्यांची तीच ओळख निर्माण होत गेली. 3 हसणारे भिक्षू. सगळ्या हिमालयात फिरून फिरून आणि लोकांचे आयुष्य आनंदाने भरून कालांतराने ते म्हातारे होत गेले. एके दिवशी ते एका गावात मुक्कामासाठी थांबलेले असताना त्यांच्यापैकी एका भिक्षूला मृत्यूने आपल्यासोबत खेचून नेलं. सगळं गाव स्तब्ध झालं होतं. गावकऱ्यांना वाटत होतं आपल्या सोबत्याच्या मरणाने आता यांचं हास्य कायमचंच थांबेल. इतक्या वर्षात पहिल्यांदाच यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले दिसतील आणि हे बघण्यालायक असेल, कारण आजपर्यंत हास्याव्यतिरिक्त इतर कुठलीही भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेली नव्हती. जेव्हा सकाळ झाली तेव्हा संपूर्ण गाव तिथे गोळा झाला आणि त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. दोन्ही भिक्षू मेलेल्या भिक्षूच्या प्रेताजवळ उभं राहून जोरजोरात हसत होते. त्यांचं हसणं इतकं दिलखुलास होतं की आजपर्यंत कोणीही त्यांना अशा प्रकारे हसताना बघितलेलं नव्हतं. गावातल्या वयस्क मंडळींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की जो मेला आहे तो त्यांचा सोबती होता. त्याच्या मृत्यूवर त्यांचं असं हसणं योग्य नाही. भिक्षूंनी ते ऐकलं आणि आज पहिल्यांदाच त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ते म्हणाले, आम्ही हसतो आहोत कारण जो मेला तो जिंकला आहे. आम्ही नेहमी विचार करायचो की कोण आमच्यातलं सर्वात आधी मरेल, पण आज याने पहिल्यांदा मरून आम्हाला हरवलं आहे. आम्ही हसतोय ते आमच्या हरण्यावर आणि त्याच्या जिंकण्यावर. शिवाय आम्ही इतकी वर्ष एकमेकांच्या सोबत राहिलो, एकत्र हसलो, एकमेकांच्या सोबतीचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. त्याला निरोप देण्याची आता ह्याहून चांगली दुसरी पद्धत काय असू शकेल? आणि तसंही आमच्याकडे आहेच काय? आम्ही केवळ हसू शकतो. पण सारं गाव दुःखात लोटलं होतं. भिक्षूचे पार्थिव जेव्हा अंतिम संस्कारासाठी चितेवर ठेवण्यात आलं, तेव्हा मात्र सारं गाव आश्चर्याने स्मित होऊन गेलं. कारण केवळ ते दोघी भिक्षूच हसत नव्हते, तर तिसऱ्या मेलेल्या भिक्षूच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुललं होतं. त्या गावात एक पद्धत होती की जेव्हा कोणाचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्यावर अंतिम संस्कार करण्याआधी त्याच्या शरीराला आंघोळ घालून नवीन वस्त्र लपेटून मग त्याला चितेवर झोपवलं जायचं. पण मेलेल्या भिक्षूने मरण्याआधी आपल्यावर हा विधी करायला इतर 2 भिक्षूंना मनाई केली होती. त्याचं म्हणणं होतं, माझं शरीर कधी अशुद्ध झालंच नाही. माझं जीवन म्हणजे केवळ खळखळत हास्य होतं, ज्यावर कुणी अशुद्धता जमूच शकली नाही. माझ्या अंगावर कुठलेच विकार नाहीत.
हास्य नेहमी ताजं आणि प्रसन्न असतं, त्यामुळे मला अंघोळ घालून माझे कपडे बदलण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा त्या भिक्षूच्या शरीराला अग्नी देण्यात आला, तेव्हा त्या चितेतून फटाके उडून आकाशात फुटायला लागले. सगळं आकाश रंगांनी भरून गेलं. त्या भिक्षूने आपल्या मरणाची वेळ जवळ येताच हे फटाके आपल्या कपड्यांमध्ये लपवून ठेवले होते. ते बघून सारं गाव जोरजोरात हसायला लागलं. भिक्षूने मेल्यानंतरही सर्वांना हसवलं होतं, सर्वांना आनंद दिला होता. उरलेले भिक्षू हसत हसत म्हणायला लागले, हुशार माणसा, तू आम्हाला परत एकदा हसवलंस. मित्रांनो, पृथ्वीवर माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्याला हास्याचं वरदान लाभलेलं आहे. माणसाशिवाय इतर कोणालाच हसता येत नाही. यातूनच आपल्याला लक्षात येतं, माणूस इथला सर्वात प्रगत जीव आहे आणि हसणं हेच त्याच्या प्रगत असण्याचं लक्षण आहे. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.